जवळपास 9 वर्षांनंतर पुणे महानगरपालिकेची निवडणूक होत आहे। सर्वजण या निवडणुकीत सामोरे जात आहेत। गेल्या 9 वर्षांमध्ये बरीच कामं प्रभाग क्रमांक 17 मध्ये झाली आहेत। आता या प्रभाग रचनेत या प्रभागाचं नाव बदललेलं आहे। आता आम्हाला नवीन रामटेकडी, वैदवाडी आणि शंकरमठ असा परिसर आमच्या प्रभागाला जॉईन झालेला आहे। या प्रभागाला गेल्या 9 वर्षात भरपूर प्रमाणावर कामं केलेली आहेत आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आमदार चेतनजी तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं केल्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना संधी मिळेल असा विश्वास माजी उपमहापौर निलेश मगर यांनी व्यक्त केलाय। गेल्या 9 वर्षात बरेच कामं आमच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये झालेले आहेत। आत्ताचा 17 जुना 22 यात मुंडवा असेल, मगरपट्टा असेल, माळवाडी 15 नंबर हा परिसर येत होता। आता या प्रभाग रचनेत या प्रभागाची प्रभाग रचना बदललेली आहे। आता आम्हाला नवीन रामटेकडी, वैदवाडी आणि शंकरमठ असा परिसर आमच्या प्रभागाला जॉईन झालेला आहे। या प्रभागात आम्ही गेल्या 9 वर्षात 8 वर्षात भरपूर प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावरती कामं आम्ही केलेली आहेत। त्याचं एक उत्तम उदाहरण आदरणीय आमदार चेतनजी तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली कैलासवासी खासदार विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाची उभारणी आज दिमागदारपणे उभं आहे आणि आपण सर्वजण त्याचा अनुभवसुद्धा सर्व हडपसरकर नागरिक घेत आहेत। काही कामं झालीत, काही झालेली नाहीत। गेल्या कोविडचं वर्ष जवळपास 2 ते 3 वर्ष पुणे महानगरपालिकेचा निधी आम्हाला कोविडच्या काळात मिळालेला नाही आहे आणि त्यामुळं जे काही मगरपट्ट्याच्या परिसरातले मोठे प्रोजेक्ट होते ते आमचे पुणे महानगरपालिकेचे रखडलेले आहेत। त्यापैकी एक प्रोजेक्ट आहे कैलासवासी खासदार विठ्ठल तुपे क्रीडा संकुल। त्या ठिकाणी स्विमिंग टँकचं पूर्ण काम झालेलं आहे, बॅडमिंटन कोर्टचं काम होण्याचं बाकी आहे आणि अशी बरीचशी उद्यानाचं काम आम्ही गपप्रधान उद्यानात असेल अतिशय चांगल्या पद्धतीनं उद्यान हे हडपसरच्या आणि भोसले गार्डनच्या परिसरात आम्ही उभं केलेलं आहे। त्याचप्रमाणे मगरपट्ट्याच्या परिसरात गपप्रधान उद्यान हे सुद्धा अतिशय देखणं आणि सुंदर उद्यान त्या ठिकाणी आहे। कोविडच्या काळात कैलासवासी खासदार अण्णासाहेब मगर हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावरती नवीन नियोजन कामाचं केलेलं आहे। त्या ठिकाणी ICU रूम्स उभारलेले आहेत। ऑक्सिजन जनरेटर प्लांट त्या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे। आमदारांनी त्यांचा प्रचंड असा निधी त्या ठिकाणी आम्हाला हॉस्पिटलच्यासाठी दिलेला आहे। ICU बेड्स चांगल्या पद्धतीचं राज्य शासनाकडनं त्या ठिकाणी आम्ही करून घेतलेले आहेत। अशी अनेक कामं आपल्या परिसरात विविध ठिकाणी झालेली आहेत। फाउंटन, म्युझिकल फाउंटन असेल 15 नंबरच्या परिसरात त्याचं काम चालू आहे। ही कामं पूर्ण करण्याच्यासाठी आपला अंडरपास मगरपट्ट्याच्या पाठीमागचा कडवस्तीच्या चौकातला अंडरपास असेल जवळपास 75 कोटी रुपयाचं काम आम्ही नगरसेवक नसताना सुद्धा त्या ठिकाणी मंजूर करून आणलेलं आहे। त्यानंतर जे काही रस्ते पेंडिंग होते त्याचं काम जवळपास एक साधारण 150 कोटी रुपयाची रोडची कामं मगरपट्ट्याच्या परिसरात गेल्या 4 वर्षात प्रयत्न करून आम्ही त्या ठिकाणी चालू केलेले आहेत। आपण स्वतः येऊन अनुभव घेऊ शकता। पुणे महानगरपालिकेचे टेंडर्स झालेले आहेत, काम जागेवरती चालू झालेलं आहे। रोडचं काम मला तर वाटतं 40-50% काम आता इंटरनल रोडची कामं पूर्ण झालेली आहेत आणि काही कामं आम्हाला करायची आहेत। त्यासाठी आमच्या प्रभागात गेल्यावेळी आपण 4 नगरसेवकांना मतदान रूपी आशीर्वाद देऊन पुणे महानगरपालिकेत पाठवलंय। यावेळी सुद्धा आपण या 4 नगरसेवकांना पुणे महानगरपालिकेत पाठवावं। त्यापैकी अ गटातून अशोक भाऊ कांबळे हे आपले उमेदवार आहेत। ब गटातनं सौ हेमलता निलेश मगर या उमेदवार आहेत। क गटातून सौ संगीताताई दत्तात्रय तुपे या उमेदवार आहेत आणि ड गटातनं आनंद अण्णा आळकुंटे हे आपले सर्व उमेदवार उभे आहेत। गेल्यावेळी आपण 4 घड्याळांना आशीर्वाद देऊन पुणे महानगरपालिकेत पाठवलं, त्याचप्रमाणे याही वेळी
आपण चारही उमेदवारांना आपले मतदान रूपी आशीर्वाद देऊन पुणे महानगरपालिकेत पाठवावं अशी विनंती मी आपणाला आज या ठिकाणी करतोय. आपल्या प्रभागाचा विकास, आपल्या हडपसरचा विकास याच्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत आणि यापुढील काळात सुद्धा आमच्याकडनं जी चांगली कामं पुणे महानगरपालिकेच्या वतीनं आपल्या परिसरात करता येतील ती आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. याची आपणाला मी आज या ठिकाणी चारही उमेदवारांच्या वतीनं ग्वाही देतो आणि आपलं बहुमूल्य मत आम्हाला येत्या 15 तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून चारही उमेदवारांना द्यावं अशी मी विनंती आपणाला आज या ठिकाणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.